तर कशा आहात सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मी आलो आता जिथे महामानवाची सगळ्यात मोठी जयंती साजरी करतात अशा शहरात, अशा ठिकाणी, म्हणजे सोलापूर. सोलापूर रेल्वे स्टेशन. हो, हा मेन गेट आहे इथं. हा इकडे पार्किंग आहे. हां, हे स्टेडियम आहे. हा, हे ह्या बाजूला सगळी तयारी आहे. राजगृह, अरे वा. सगळे अजून तयारी हे करतायत, लावतायत, अजून सेटअप उभे करतायत. लाईनच लागलेली आहे. आहे का? हे काळाराम मंदिर. सम्राट चौक. हां, दीक्षाभूमी. अरे बापरे, म्हणजे नजर जाते तुला ट्रकचा आहे. म्हणजे एका जागी फक्त जाऊन उभं राहायचं, आपोआप सगळे एक मागोमाग मागोमाग मागोमाग. हां, बैलगाड्यामध्ये बाबासाठी काढली होती सोलापूर पहिली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्याच्यात बाबासाहेबांचं योगदान.
शाहू महाराज तेव्हा बाबासाहेबांना भेटायला आले तेव्हा. ही लाईन झाली क्लिअर. अशा किती लाईन आहेत? पलीकडची एक मगाची एक लाईन ती ही आपल्या घरातून सुद्धा उपहारगृह. तर आलो रूममध्ये सर्वांसोबत नाश्ता आणि केला आणि अचानक सोलापूरला यायचा असा प्लॅन बनला, कारण की सोलापूरची जयंतीबद्दल काय बोलावं तेवढं कमी. जगातील सर्वात मोठी जयंती सोलापुरात होते आणि त्याचा मागचा एक भरपूर असा मोठा इतिहास आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. सोलापूरला यायचा ब्लॉग होता हा. रात्री फक्त मला ट्रेनमध्ये ब्लॉग शूट करताना आलं, कारण की मी झोपायच्या वेळेस मी भरपूर एवढे आता कंटिन्यू जयंतीचा प्रोग्राम चालू होता तेव्हा झोप पूर्ण नाही होता माझी अजून. कारण की एडिटचं पण मागं आता लागतो आहे, ब्लॉग अपलोड होत आता एका दिवसात. आता किती ब्लॉग एडिट करतो आहे तेच मला समजत नाही आहे, काय कट करतो आहे, कसं एडिट करतो आहे काय. तर सोलापूरला यायचा देखील प्लॅन झाला आणि सरांनी AC चं तिकीट काढल्याने होतं. ते AC ट्रेन म्हणजे सिद्धेश्वर AC सेकंड AC होती, तर AC ट्रेनचा असा माझा पण एक फर्स्ट होता. अरे तुम्ही बघितली असालच काय कशी चालू आहे ती. बघून म्हणजे एकदम डोकं हलवडून गेलोय मी की काय एवढं काय ते सेटअप, काय ते देखावे. खरे माझ्या तर अजून रात्री आहे आणि आता ते सकाळची सुरुवात होते, अजून पण साऊंड चेक आणि होत आहेत सगळं ते सगळं एक म्हणजे दाखवलं आहे ना त्याच्यात म्हणजे 10% पण नसेल, म्हणजे 100%चा 10% पण भाग तेवढा नाही. पूर्ण सोलापूर आज पूर्ण नॅशनल हायवेपासून सगळं सोलापूर बंद आहे. जिकडं बघावं तिकडं छोटी छोटी मंडळांचे पण जे सेटअप होते येताना रस्त्यातून आता बोलण्यासारखंच नाही आहे काय. तर आता ब्लॉग मी इथंच एंड करतो आणि डायरेक्ट जयंतीला जाणार तेव्हा सुरुवात करतो. तर हा ब्लॉग सोलापूरला एक जयंतीची कशी तयारी चालू आहे त्याबद्दलचा होता. मी विचार केला होता की येताना ट्रेनमध्ये आणि बनवीन, पण जे झोपलो ते डायरेक्ट सकाळी सोलापूरच्या अगोदर एक होता गाव काहीतरी आहे मला नाव नाही आठवत, तिथं उठलो आहे मी. अलार्म सेट केला होता, तिथं उठलो, सरांना फोन केला, मग सर आले घ्यायला आणि मग आलो आता घरी मी. तर आता झोपूया, मस्त आराम करू आणि मग सर बोलले की मी येतो, मग आपण जाऊ.